आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट मधून. सुरुवातीला पाहणार आहोत क्रीडा विश्वातल्या बातम्या. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये आज अखेरचा T20 सामना रंगणार आहे. इंग्लंडनं यापूर्वीच T20 मालिका 0-3 अशी खिशात घातली आहे. त्यामुळे आजचा अखेरचा T20 सामना जिंकत भारताला व्हाईट वॉश देण्याचा इरादा इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक्सचा असेल, तर दुसरीकडे अखेरचा T20 सामना जिंकून व्हाईट वॉश टाळण्याचा प्रयत्न भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरचा असेल. लॉर्ड्सवर सुरू असलेल्या एकमेव कसोटीमध्ये भारतीय महिला संघानं पहिल्या डावामध्ये 285 धावांपर्यंत मजल मारली आहे. भारताकडून स्मृती मानधना, कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मानं अर्धशतकी खेळी केली. प्रत्युत्तरामध्ये भारतानं केलेल्या 285 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडनं दिवस अखेर 1 बाद 21 धावांपर्यंत मजल मारली आहे. आता खेळाच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडला झटपट गुंडाळण्याचा भारताचा इरादा असेल. ऑस्ट्रेलियामध्ये प्रतिष्ठेची बिग बॅश लीग स्पर्धेची सलामीची लढत यंदा भारतामध्ये होणार आहे. चेन्नईच्या M.A. चिदंबरम या स्टेडियमवर यंदाच्या स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना रंगणार आहे. स्पर्धेची सलामीची लढत मेलबर्न रेनेग्रेड्स आणि गतविजेते पर्थ स्कॉर्चर्स यांच्यामध्ये होणार आहे. परदेशी लीगची स्पर्धा भारतामध्ये होण्याची ही पहिलीच वेळ आहे. लॉर्ड्सवर सुरू असलेल्या कसोटी सामन्यामध्ये भारताचं स्टार फलंदाज स्मृती मानधनानं एक इतिहास रचलाय. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमधील 300 सामना खेळत तिने क्रिकेटची पंढरी समजली जाणाऱ्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर अर्धशतकी खेळी केली आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर अर्धशतकी खेळी करणारी स्मृती पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे. इटलीच्या यानिक सिन्नेरनं विम्बल्डन ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय. उपांत्य फेरीमध्ये सिन्नेरनं 7 वेळा विम्बल्डन ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या सर्बियाच्या टेनिसपटू नोवाक जोकोविचला पराभवाची धूळ चारली आहे. सिन्नेरनं उपांत्य फेरीमध्ये जोकोविचचा 6-4, 6-4, 6-4 असा सरळ 3 सेट्समध्ये धुव्वा उडवलाय. मात्र या पराभवामुळे जोकोविचचं 25वा ग्रँड स्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंगलंय. जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवनं यंदाचं विम्बल्डन ग्रँड स्लॅम स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी केलेली आहे. झ्वेरेवनं विम्बल्डनच्या ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दिमाखात प्रवेश केलाय. उपांत्य फेरीमध्ये त्यानं ब्रिटनच्या बिगर मानांकित आर्थर फेरीचा याचा सरळ 3 सेटमध्ये पराभव केलाय. झ्वेरेवनं ही लढत 7-6, 6-2 आणि 6-4 अशी जिंकत अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. मुंबई पुणे रेल्वे प्रवाशांसाठी एसटीच्या 200 अतिरिक्त बस फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. अतिवृष्टीमुळे रेल्वे मार्गाचं नुकसान झाल्यामुळे मुंबई पुणे मार्गावरील दररोज धावणाऱ्या सुमारे 30 रेल्वे गाड्या या रद्द आहेत आणि त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळानं अतिरिक्त बस सेवा चालवण्याचा निर्णय घेतलाय. पुणे जिल्ह्यामध्ये पावसानं गेल्या 24 तासांपासून विश्रांती घेतली आहे. या हवामान बदलामुळे पालखी सोहळ्याच्या पुढल्या वाटचालीसाठी आणि परतीच्या प्रवासाला निघणाऱ्या भाविकांना दिलासा मिळणार आहे. मुंबई पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 40,000 नवीन शासकीय पोलीस सेवा निवासस्थानं उभारली जाणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत या संदर्भातली माहिती दिली. तसंच याशिवाय मुंबईमध्ये 93 अत्याधुनिक आणि सर्व सुविधांनी युक्त अशी नवीन पोलीस ठाण्यांची उभारणी केली जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं. दक्षिण मुंबईतील धोकादायक पागडी इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करणारे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले. यामुळे धोकादायक इमारती घोषित करण्यासाठी पुनर्विकासाची प्रक्रिया राबवण्यासाठी म्हाडाला सक्षम प्राधिकरणाचा दर्जा मिळणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2640 घरांच्या सोडतीसाठीची नोंदणी, अर्ज विक्री, स्वीकृती, पात्र अर्जांची अंतिम यादी अशी सर्व प्रक्रिया पार पडून 3 आठवडे लोटलेले आहेत. मात्र तरी सुद्धा मुंबई मंडळाला घरांची सोडत काढण्यासाठी मुहूर्त मिळत नाहीये. त्यामुळे 75,000 अर्जदारांवर सोडतीची प्रतीक्षा कायम आहे. नायगाव इथल्या बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पातील चाळ क्रमांक 13 मधील रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय. मुसळधार पावसामुळे ही चाळ धोकादायक बनली आहे. त्यामुळे जीवितहानी टाळण्यासाठी म्हाडानं चाळ रिकामी करा असे आदेश दिलेत. मुंबई महानगरपालिकेनं नागरिकांसाठी स्वतंत्र व्हॉट्सअप चॅटबॉट ही सेवा सुरू केली आहे. मुंबईतील उघडे आणि तुटलेले किंवा गायब झालेले मॅनहोल कव्हर यामुळे होणारे अपघात टाळण्यासह तक्रारींचं जलद निवारण करण्यासाठी चॅटबॉट सेवा सुरू करण्यात आली आहे. मध्यान्ह भोजन आणि शाळांमधील उपहारगृहांच्या तपासणीसाठी अन्न आणि औषध प्रशासन सरसावलेलं आहे.
आता मुंबईतील खासगी शाळांमधील उपहारगृह आणि मध्यान्ह भोजन पुरवणारे किचन शेड यांच्यावर एफडीएची करडी नजर असणार आहे. मुंबई विद्यापीठानं पारंपरिक अभ्यासक्रमांऐवजी कौशल्याधारित अभ्यासक्रमांची कॉलेज सुरू करण्यावर भर दिलेला आहे आणि त्यानुसार 2027-28 या शैक्षणिक वर्षामध्ये 7 जिल्ह्यांमध्ये 12 कॉलेजेस सुरू करायला परवानगी देण्याचे प्रस्तावित करण्यात आले. कॉलेज कौशल्याधारित अभ्यासक्रमांची असणार आहेत. मुंबईला पूरमुक्त, खड्डेमुक्त आणि अधिक सुरक्षित शहर बनवण्यासाठी राज्य सरकारनं 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा केंद्र सरकारकडे सादर केला. या प्रकल्पाद्वारे मुंबईतील 370 पूरप्रवण ठिकाणांवरील पाण्याचा अवघ्या अर्ध्या तासात निचरा करण्याची क्षमता विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे. दुचाकी अपघातामधील मृत व्यक्तीच्या वारसांना देण्यात येणारी भरपाई ठरवताना गृहकर्जावरील व्याजामुळे आयकर कायद्यानुसार दाखवण्यात आलेला तोटा व्यावसायिक उत्पन्नातून वजा करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला आहे. तसंच अपघात भरपाईवरील व्याज दावा अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासूनच देण्यात यावा, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं.